नमस्कार मित्रांनो. माझ्या आईची इच्छा होती, की तिच्या सर्व बहिणींचं, सर्व नातेवाईकांची चारधाम यात्रा झालेली आहे. मात्र तिची स्वतःची झालेली नाही. वडिलांबरोबर ती होऊ शकली नाही. त्यामुळे ते असं तिने मला बोलून दाखवलं आणि मी लगेच तिला म्हणलं, की "चला आपण तयारी चालू करूया आणि तुझी मी चारधाम यात्रा घडवून आणू." पूर्ण कुटुंबाबरोबर चारधाम यात्रा पूर्ण करून मी आजच परभणीमध्ये आलेलो आहे आणि चारधाम यात्रा ही का करावी? त्या करायच्या आधी कोणची काळजी घ्यावी? याची आपण विविध तज्ञांकडून लवकरच माहितीची एक सीरीज चालू करणार आहेत. फिटनेस कशाप्रकारे मेंटेन करावा? तिथे काही जर प्रॉब्लेम आला, तर तो कशाप्रकारे हँडल करावा? याच्याबद्दलही या सीरीजमध्ये सांगण्यात येईल. तर कृपया माझं जे चॅनल आहे, त्याला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा. तसेच शेअर पण करा.